नमस्कार. आजपासून आपण प्रभाते मनी रामचिंतित जावा हे पालुपद असणारे 10 श्लोक अभ्यासणार आहोत. मागच्या श्लोकामध्ये शेवटी आपण असं पाहिलं होतं 66व्या श्लोक, करी रे मना ध्यान या राघवाचे. आता ज्या राघवाचं ध्यान करायचं आहे ते ध्यान म्हटलं की ज्याचं ध्यान करायचं त्याचं स्वरूप आपल्याला माहिती पाहिजे, त्याचं महत्त्व आपल्याला पटलेलं असलं पाहिजे, त्याचं आपल्याला ध्यान करायचं आहे. आणि ते पटवून देण्याचं काम आता या पुढल्या सगळ्या 10 श्लोकांमध्ये आपण पाहणार आहोत. ध्यानासाठी एकाग्रतेची आवश्यकता असते. जसं ज्याचं ध्यान करायचं त्याचं महत्त्व आपल्याला माहिती पाहिजे, त्याचं स्वरूप आपल्याला माहिती पाहिजे, तसं ध्यानासाठी साधकाकडून काय तर त्याला एकाग्रतेची आवश्यकता आहे. एकाग्रतेसाठी ज्याचं ध्यान करायचं आहे त्याची आपल्याला मनोमन योग्यता पटली पाहिजे. आपण जर आता वर्णन करत ना समर्थांची अशी म्हणजे स्पेशालिटी आहे की ते असं थोडं सांगत नाहीत, त्याचे गुण सांगायला लागले की घनश्याम हा राम लावण्यरूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी सगळी विशेषणं सांगतात. म्हणजे महाधीर पण, महागंभीर पण, प्रतापी पण असं सगळं सांगितलं. त्यामुळे या सगळ्या गुणांचा पण विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे आता नुसतं स्मरण करून नाही भागणार, त्या स्मरणाबरोबर आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्याचं म्हणजे त्या रामाबद्दलच्या सगळ्या गोष्टी तो आपला उद्धार करणार आहे ना. मग स्वतःचा उद्धार जर करणार आहे तर त्याच्याजवळ काय काय क्वालिटीज आहेत त्या सगळ्या आपल्याला माहिती पाहिजेत. त्यामुळे नुसतं नाम घेऊन नाही, नुसतं ध्यान नाही, नुसतं चिंतन नाही, सगळ्याच्या सगळं ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाम पण घ्यायचं आहे, ध्यान पण करायचं आहे आणि त्याचं चिंतन पण करायचं आहे, म्हणजे विचार पण करायचं आहे. नामस्मरण करायचं, ध्यानामध्ये पण त्यालाच आठवायचं आणि चिंतन करायचं, म्हणजे विचार करायचा, चिंतन करायचं, अशा सगळ्या गोष्टी ह्याच्यात जमलं पाहिजे. आपलं काय होतं, आपण प्रापंचिक मंडळी आहोत, त्यामुळे स्वाभाविकच आपल्या अपेक्षा अगदी साध्या आपला प्रपंच नीट व्हावा, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी नीटपणाने व्हाव्यात असं एक प्रांजल मत आपलं असतं. ते आपण जी काही साधना करतो, जे की आपण रामाला आठवतो, जे की नामस्मरण करतो किंवा आता म्हटल्याप्रमाणे ध्यान किंवा चिंतन, अशा सगळ्या गोष्टींच्या मागे आपला हेतू अगदी साधा सोपा स्वच्छ सरळ आहे की आपला जो काही प्रपंच आहे तो आपला सगळा नीटपणाने व्हावा. आणि खरं आहे एका अर्थाने असं लक्षात येईल की नामस्मरणसुद्धा नुसतं या गोष्टीसाठी पुरेसं आहे. आता आपल्याला समर्थ ध्यानाला चिंतनाला आपण विचार करायला पण सांगतायत, पण सामान्यपणे आम्हा सामान्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूजा करण्याचं नामस्मरणामध्ये ताकद आहे. पण आता ह्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे प्रयत्नाने, उत्साहाने. जसं आपण म्हणतो ना, संसारातल्या गोष्टी कशा आपल्याला न कंटाळता कराव्याच लागतात, कंटाळून नाही. ज्या गोष्टी जबाबदारीच्या त्या आपल्याला कराव्याच लागतात. तिथे आपण काही म्हणू शकत नाही की मला नाही करायचं, कसं चालेल. प्रापंचिक गोष्टींमध्ये ज्या काही जबाबदारी आहेत त्या आपल्याला अगदी कष्टाने, प्रयत्नाने, मनापासून आवडो न आवडो कराव्याच लागतात. म्हणजे काय आहे तर आपलं जे मन, बुद्धी, शरीर आहे ते सगळं आपल्याला पणाला लावावं लागतं आणि आपण ते प्रापंचिक माणसं करतो. आता हे सगळं मन, बुद्धी, शरीर आपल्याला प्रभाते मनी रामचिंतित जावा या मनबुद्धी शरीराला रामाच्या चिंतनाला लावायचं आहे. प्रपंच सोडायचं नाही आहे, पण जितक्या पद्धतीनं, जितक्या प्रमाणात आपण हे सगळं मन, बुद्धी, शरीर प्रपंचाला लावतो, मनापासून लावतो. आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कुठलाही काही आध्यात्मिक कार्यक्रम असला, काही जायचं आहे कुठे काही असलं की आपला सगळ्यांची मोठी अडचण असते की घरातलं सगळं झाल्यावर जायचं. घरातलं सगळं झालं नाही तर की आमचं अध्यात्म किंवा आमच्या काही धार्मिक गोष्टी होऊ शकत नाहीत. स्वाभाविक आहे. आता ते तर करायचंच आहे, पण तरी देखील मन, बुद्धी, शरीर म्हणजे नामस्मरण पण, ध्यान पण, चिंतन पण हे ह्या रामाकडे म्हणजे भगवंताकडे लावायला आपल्याला समर्थ सांगणार आहेत. प्रपंच सोडायला सांगणार नाही आहेत, पण आता कल्पनाच करायची झाली तर जितक्या प्रामाणिकपणानं आपलं मन, बुद्धी, शरीर आपण प्रापंचिक कामासाठी वापरतो तसंच मन, बुद्धी, शरीर आपल्याला या चिंतनाकडे लावायचं आहे. हा त्याचा खरा अर्थ. खरं तर मनाच्या श्लोकाची सुरुवात करताना 3रा श्लोक होता, प्रभाते मनी रामचिंतित जावा.
म्हणजे हीच ओळ आपल्याला सुरुवातीला तिसऱ्या श्लोकात सांगितली. आता प्रत्येक श्लोकाच्या अखेरची ओळ प्रभाते बनी रामचिंतित जावा अशी आहे. पण त्यावेळेला तिसऱ्या श्लोकामध्ये सांगताना कसं सांगितलं होतं, प्रभाते बनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, म्हणजे नामस्मरण घ्यावं, भगवंताचं रामाचं नाव घ्यावं, पुढे वैखरी वाणीनं घ्यावं. तिथे सुद्धा परावाणीपर्यंत समर्थ पोचले नव्हते, वैखरीने नावलं तरी चालणार होतं त्यांना. तिसऱ्या श्लोकामध्ये प्रभाते बनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, पण सदाचार हा थोर सांडून येतो. पण अत्यंत चांगलं आचरण असलं पाहिजे, सदाचाराने वागलं पाहिजे. त्यामुळे तिथे तिसऱ्या श्लोकामध्ये देवाचं नाव घेऊन पुरणारे, आपला व्यवहार शुद्ध असावा, आपलं आचरण शुद्ध असावं, आपलं सगळं वागणं पवित्र शुद्ध स्वच्छ असावं आणि त्याच्यातच धन्यता आहे, अशा प्रकारचा विचार तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्यात. तसं ते आपण आणि पुन्हा प्रभाते म्हणजे रामचिंतित जावा, हे सगळं होण्यासाठी म्हणजे वैखरीनं राम येण्यासाठी, सदाचारानं वागण्यासाठी काय व्हावं, तर सकाळी जीवनाच्या सकाळी रोजच्या दिवसाच्या सकाळी आपण रामाचं नाव घ्यावं. आज आपण जर विचार केला तर आज आपल्याला थोडं आणखीन पुढे जायचं आहे ना. तर नाम घेऊन नुसतं पुरणार नाही, तर नामाबरोबर ध्यान पण करायचं आहे, चिंतन पण करायचं आहे, असा सगळा विचार आपण करणार आहोत. लक्षात असं येतं की प्रभाते म्हटलं आहे, आपली दैनंदिन तुमची आमची सगळ्यांची प्रभात खरं तर कशी होते, वर्तमानपत्राने. आलं नाही वर्तमानपत्र वेळेवर, आपण 4 वेळा दरवाजा उघडून बघतो, आज का बी अजून आला नाही. खरं तर वर्तमानपत्रांनी आपली सकाळ जी होते ना, ती खरं म्हणजे नको त्या गोष्टी चित्तामध्ये आपल्या निर्माण होतात किंवा साठवल्या जातात. खरं म्हणजे त्याची काही गरज नाही आहे. नको त्या गोष्टी, ज्या गोष्टींमुळे आपला दिवस वाईट जाणार आहे, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला त्या वृत्तपत्रामध्ये सकाळीच पाहायला लागतात. पण तरी देखील आम्हाला सवय झाली आहे आणि म्हणून वृत्तपत्राने आपली सकाळ. आज जर समर्थ असते ना, तर समर्थांनी सगळ्याला सांगितलं असतं वृत्तपत्र वाचू नये. गोंदवलेकर महाराष्ट्रात म्हणतच असत की काही वाचू नका, फक्त नाम घ्या. आणि ती वेळ तर आपल्याला आलीच आहे. सगळीच वर्तमानपत्र विकली गेलेली आहेत. त्या वर्तमानपत्रातल्या बातम्या या खऱ्या असतील याच्याबद्दल काही आपल्याला शाश्वती नसते. त्यामुळे आपली सगळ्यांची सकाळ तसं म्हटलं तर फारच मोठं चित्ताला त्रस्त करतील अशी आपली ती सकाळ होते. आता त्याच्यापासून आपण बाजूला व्हायचं किंवा ते त्रस्त पण येऊ द्यायचं नाही. सवयीचं गुलाम असल्यामुळे आपण वृत्तपत्र वाचणार, पण तरी त्रस्त होता कामा नये असा पण प्रयत्न करायला पाहिजे. दुसरं असं असतं की आपल्या रोजच्या जीवनात प्रचंड जीवघेणी स्पर्धा सध्या आहे. म्हणजे स्पर्धेतून संघर्ष, कुठेही आपल्याला शांती नाही. इतका ताण तणाव, अस्वस्थता, स्वास्थ्य बिघडवण्या सगळ्या भोवताली गोष्टी आहेत. सगळं जीवन असं संघर्षमय. बाहेर पडलं तरी लोकल चालू असतील ना, रिक्षा असतील ना, पाऊस खूप पडला, निरनिराळ्या विवंचना रोज उठून आपल्या डोक्याला आहेत. आणि त्यामुळे बरं दुसरीकडे विचार केला तर अगदी ग्रामपंचायतीपासून पार नगरपालिका असो नाही तर विधानसभा लोकसभेपर्यंत सगळीकडेच आपल्याला असं संघर्ष, हेवे दावे, सत्तेची, स्वार्थाच्या सगळ्या गोष्टी अशाच आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे एका बाजूला ह्या अशा गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये येणाऱ्या अनंत अडथळे, अनंत अडचणी, कुठेही म्हणजे स्वास्थ्य नाहीच किंवा या बाजूला असं. पण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर काही माणसं अगदीच आळशी आणि निष्क्रिय. म्हणजे एक तर जी काही करतायत त्यांना सगळं अस्वस्थता, काही जण काही करतच नाही आणि जिकडे तिकडे स्वार्थ बोकाळलेला. अशा सगळ्यांनी आपलं सध्याचं जीवन जे आहे ना ते म्हटलं तर सुख, समाधान, आनंद या शब्दांपासून दूर झालेलं आहे. त्यामुळे मनाच्या श्लोकांचा आपल्याला विचार करायला हवा आहे. कारण याच्यातून समर्थ आपल्याला खात्रीनं आनंद, समाधान, सुख मिळवून देणार आहेत. आणि त्यामुळे आपलं जर रोजचं जीवन आणि त्याची तुलना आपण केली तर ही अस्वस्थता जाण्यासाठी हे जे काही संघर्ष आहे, संघर्षातून जे काही आपल्याला त्रास होतो आहे तो सगळा दूर व्हायला हवा असेल किंवा हे त्रस्त पण आपल्याला जायला हवं असेल तर काय करावं याचा विचार समर्थ करणार आहे. एक तर असं आहे की योग्य दिशेनं माणसांनी प्रयत्न केले पाहिजेत. ते तर समर्थांचं खास हे आहे की प्रयत्न केले की दैव अनुकूल होतंच. समर्थाला दैव वगैरे विषय मान्य नाहीच आहे. ते म्हणतात दैव वगैरे काही नाही, माणसाने प्रयत्न केले की यश मिळतंच. योग्य पद्धतीनं फक्त प्रयत्न झालेच पाहिजेत. दैवात असेल तर वगैरे असा काही विचार करायचं कारण नाही.
असं आहे की आता सध्या पावसाचे दिवस आहेत. आपल्या लक्षात येईल की पाऊस पडेल, अगदी चांगला पडेल, आपल्या शेतीला अनुकूल पडेल असं सगळं गृहीत धरूनच शेतकरी पावसाच्या अगोदर आपल्या शेताची सगळी काळजी घेतातच की नाही. जे काय बी पेरण्या म्हणजे पाऊस येण्यापूर्वी त्यांना शेतामध्ये ज्या गोष्टी करायच्या असतात त्या सगळ्या गोष्टी ते आधीच करणार. पडला नाही तर यंदा असं म्हणून तो स्वस्थ नाही राहत. त्याला चांगला शहाणा शेतकरी आपण म्हणायचो. तसंच आहे, सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी योग्य दिशेनं प्रयत्न केलेच पाहिजेत. काय होणार आहे, होईल की नाही आहे असं काही करायची आवश्यक होणार आहे. शेतकरी पाऊस वेळेवर आणि योग्य पद्धतीने पडणार असं गृहीत धरून आपल्या शेतीची कामं करतो. तुम्ही आम्ही सगळ्यांनी सुद्धा ईश्वरनिष्ठ असणाऱ्याने भगवंत सगळं आपलं व्यवस्थित करणारच वेळच्या वेळी असं सगळं मनापासून ठामपणानं ठरवून प्रयत्न केलेच पाहिजेत असं खरं लक्षात घ्यायचं. आपली संस्कृती आहे ना, आता ईश्वरनिष्ठेवरून आपल्या लक्षात येईल की सहजपणाने या परमेश्वराचं स्मरण करण्याची आपल्याला सवय लावलेलीच आहे. आपण झोपताना, उठल्यावर, आंघोळ करताना, जेवायला सुरुवात करताना, जेवण झाल्यावर प्रत्येक वेळेला भगवंताचं नाम घेतो. त्यामुळे नाम घेण्याची सवय आपल्याला आपल्या संस्कृतीनं लहानपणापासून दिलेलीच आहे, असं काही नाही आहे. आणि त्यामुळे ज्या रामाचं नाम आपल्याला घ्यायचं आहे, ज्या रामाचं आपल्याला ध्यान करायचं आहे, ज्या रामाचं आपल्याला चिंतन करायचं आहे ते सांगताना समर्थ काय सांगतात ते आपल्याला कळेल. आणि का हे करायचं आहे हे कळण्यासाठी ही सगळी प्रस्तावना आपण केली. काय म्हणतात समर्थ? तर समर्थांचं म्हणणं आहे की हा जो माझा राम आहे तो कसा आहे, फार सुंदर शब्द वापरले. घनश्याम हा राम लावण्य रूपी घनश्याम आहे. आता घनश्याम याचा अर्थ घनश्याम पण आणि लावण्ययुक्त पण आहे. पण घनश्याम म्हणजे काय तर मेघनीळ ढगाचा जो काही रंग तो माझ्या रामाचा रंग आहे. सावळेपण आहे, सावळा ग रामचंद्र तसा सावळा आहे. सावळा हा जो रंग आहे ना त्या सावळ्या रंगाचं संग्राहकतेचं प्रतीक असं सावळ्याला म्हणतात. सावळा रंग हा सगळं संग्रह करतो. अनेक गुणांचा संग्रह करणारा आपला राम आहे असं समर्थाला म्हणायचं आहे. त्यामुळे ते शब्द वापरत घनश्याम. तसं पाहायला गेलं तर मेघाचा सुद्धा म्हणजे ढगांचा रंग आणि ढगाचा गुण काय तर ढग उदार आहेत, मेघ उदार आहेत. आत्ता आपण शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं, पाऊस पडणाऱ्याचं गृहीत धरलेलं आहे. तो मेघ स्वतःसाठी राखून ठेवत नाही, तो सगळ्याच्या सगळं पाणी या पृथ्वीला देतो आहे. त्यामुळे त्याचं उदार आहे. पाऊस पाडणारा मेघ आहे तो, समृद्धी देणारा मेघ आहे तो. तसा माझा राम आहे, घनश्याम आहे, मेघासारखा उदार आहे. आपलं काही दैन्य दारिद्र्य काही शिल्लक ठेवणार नाही, ते सगळं तो दूर करेल. जसा मेघ उदार तसा हा मेघश्याम घनश्याम असणारा रामही उदार आहे असं म्हटलं आहे. दुसरं असं की एक प्रेमाचा ओलावा असतो ना, आर्द्रता असते त्या ह्या शब्दामध्ये. घनश्याम म्हणण्यामध्ये एक रामाबद्दलच्या प्रेमाचा ओलावा समर्थानं व्यक्त करायचा आहे. त्यामुळे घनश्याम आणि पुढे लावण्य रूप. लावण्य म्हणजे अगदी रेखीवपण, लावण्यवती म्हणजे सौंदर्याच्याही जरा पुढला शब्द आहे हा. सौंदर्यसुद्धा लावण्य म्हणजे सौंदर्यच, पण लावण्य शब्दामध्ये सौंदर्यापेक्षा आणखीन एखाद ग्रेडवरती येईल असं होईल. हा शब्द अधिक थोडासा गहन म्हणतो ना असा आहे, सौंदर्यापेक्षा अधिक थोडा वरचढ आहे. भगवंताच्या अवतारामधल्या रूपामध्ये या घनश्याम आणि लावण्य रूप म्हणजे भगवंतानीच रामाचा अवतार धारण केला आहे, त्या अवतारामध्ये हे असं लावण्य पाहायला मिळतं. जसं आहे ना की गोपाळकृष्णाचं वर्णन करतात ना, वल्लभाचार्यांचं स्तोत्र आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम. सगळं काय ते कृष्णाचं आहे ना ते मधुर आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम. सगळं अखिल गोष्टी सगळ्या गोष्टी त्याच्या मधुरच आहेत. तसं हे आहे, ते सगळं कसं आहे तर छानच आहे. माझा राम आहे तो घनश्याम आहे, लावण्य रूप आहे. तुकाराम महाराज म्हणाला, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. तू कसं आहे, तुझं नाम पण गोड, तुझं रूप पण गोड आणि मग त्यामुळे तुझं प्रेम मला कायम मिळू दे. अशी तुकाराम महाराजांनी पण आपल्याला भगवंताबद्दलचं आपलं प्रेम कसं असायला हवं ते सांगितलं आहे. त्यामुळे समर्थांनी सुद्धा त्यांचं जे आराध्य दैवत राम त्या रामाला घनश्याम आणि लावण्य रूप असं म्हटलं आहे ते बरोबरच आहे. दिसायला खरोखरच देखणा असणारा राम, आकर्षक असणारा राम. इतकंच नाही तर पुढे लगेच म्हटलं महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी.
आधीच्या पहिल्या ओळीत घनश्याम हा राम लावण्यरूपी दोन त्याचे कौतुकाचे सौंदर्याचे शब्द वापरले. पुढे म्हणतात महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. आता कसं आहे तर प्रभू मोठ्या धीराचे आहे. महाधीर खरोखरच आहे. श्रीराम मोठ्या धीराचे आहेत. अगदी नेहमीच आपल्याला रामाचं धीर सांगितलं की लगेच आठवतं की ज्याला उद्या राज्याभिषेक व्हायचा आहे, त्याला 14 वर्ष वनवासात जायला लागलं, परंतु जराही त्यांच्या चेहऱ्यावरची एक रेषसुद्धा हलली नाही, जराही ते खचून गेले नाहीत. अत्यंत उच्च असा आनंदाचा क्षणाला, ज्या क्षणाला अगदी दुसरं टोक गाठावं लागलं, परंतु त्यांचा कुठेही ते खचले नाही आहेत. म्हणून ते महाधीर. समर्थांचं असंच आहे की त्याला एक शब्द घेतला की त्याचं वर्णन असं करतात, महाधीर महागंभीर महापूर्ण प्रतापी असंच म्हणायचं आहे. तसं अति म्हटलं की साध्या गोष्टी चालतील, थोडासा वासना असला तर अतिवासना नाही चालणार. तसं इथे थोडं नाही आहे, धीर नुसता गुण नाही दाखवलेला. महाधीर माझा राम कसा आहे ते अत्यंत धैर्यवान आहे. सीतेचं अपहरण केलं रावणाने. खरं तर थोडंसं झालंच, दुःख शोक झाला, परंतु धीर नाही सोडला, म्हणून तो महाधीर आहे. धैर्य हे सत्वगुणाचं प्रतीक आहे. त्यामुळे रामाचा धैर्य हा गुण समर्थ सांगतात की माझा राम कसा आहे, महाधीर आहे. महागंभीर, धीर आहे, धीराबरोबर गंभीर. गंभीरमध्ये गांभीर्य किंवा खोली आहे, वरवरचं नाही आहे काही, कुठे असं आपल्याला दिसणार नाही. अत्यंत विचारी विवेकी. झाड जसं असतं ना खूप मोठं उंच असतं, तेवढी त्याची मुळं खूप खोलवर गेलेली असतात, तसं परमार्थामध्ये असतं. परमार्थामध्ये अत्यंत गंभीर पण असलं पाहिजे आणि आनंदी वृत्ती पण असली पाहिजे. असं व्यापक पण ज्याला म्हणतात तसा माझा राम आहे. नुसतं गंभीर नाही, गंभीर म्हणजे काय अगदी कधी हसायचंच नाही असा अर्थाने नाही, तर व्यापक पण गंभीरही आहे. म्हणजे उगाचच वरवरचं हे नाही दाखवायचं, म्हणजे उथळपणा म्हणतो तसा उथळपणा माझ्या रामाजवळ नाही आहे. अत्यंत गंभीर आहे पण आनंदी वृत्ती आहे. धीर गंभीर पण असलं पाहिजे, उथळपणा असता कामा नये. ती काही मोठी ह्याची गोष्ट नाही आहे की फार त्याचा हास्य विनोदानी करावं असं नाही. तर रामाचं वागणं, रामाचं आचरण, रामाचं बोलणं हे सगळं कसं आहे तर गंभीर आहे. अशा अर्थाने आपल्याला तो शब्द घ्यायचा आहे. समुद्राला नेहमी गंभीर म्हणलं. समुद्र कसा तर गंभीर, कारण त्याचा समुद्राचा विस्तार पण खूप आहे आणि खोली पण खूप आहे. तसं गंभीर शब्दामध्ये विस्तार आणि खोली, व्यापक पण ज्याला म्हणतो असं ते आहे. म्हणून गंभीर म्हणजे व्यापक. तर महाधीर महागंभीर आणि महाप्रतापी, पूर्ण प्रतापी म्हणजे महाप्रतापी. प्रचंड शौर्य, प्रचंड पराक्रमी असा माझा राम आहे. आता असं जर आहे तर भक्ताला घाबरण्याचं, भक्ताला चिंता करण्याचं कारणच नाही. माझा राम एवढा पूर्ण प्रतापी आहे, अत्यंत धीर गंभीर आहे, घननीळ आहे, आणि सौंदर्यवान आहे. आता पहिल्या 2 गोष्टींपेक्षा सुद्धा पुढल्या ह्याच्यात सांगितलं तर ते आता भक्ताला चिंतेची बातच राहायला नको. त्या भक्त जो आहे तर त्याला माझा राम माझ्याजवळ आहे, सतत जवळ आहे, ते चिंता करण्याचं काहीच कारण नाही. प्रभू रामचंद्रांनी अनेक भक्तांची संकटातून मुक्तता केल्याची उदाहरणं आपली आहेतच. त्यामुळे आपल्याला पण हे पटेल की खरोखरच राम महाप्रतापी आहेत. सज्जनांच्या रक्षणासाठीच त्यांचं शौर्य, त्यांचं पराक्रम प्रत्यक्ष देवानाही जे तुरुंगात अडकवून ठेवलं होतं त्यांनी सोडवणूक करून घेतलेली आहे. भगवंतानी आपल्याला संकटातून सोडवावं याचा अर्थ आपण त्याचे सेवक असायला हवं, म्हणजे मग तो आपल्याला आपल्या संकटातून सोडवेल. तसं आहे. पण भगवंत रक्षण करणारा आहे आणि म्हणून भक्ता पण मात्र असं आहे की भगवंत रक्षण करणारा आहे म्हणून भक्तांनी निष्क्रिय राहून मात्र नाही हं चालणार. भगवंत आपल्याबरोबर आहे ही गोष्ट खरी आहे. पूर्ण प्रतापी असणारा, धीर गंभीर असणारा राम सतत माझ्याबरोबर आहे हे समजून जर आपण चांगलं काम करत असलो, कार्यरत असलो, कार्यमग्न असलो, तर आपल्याला चिंता करायचं काही कारणच नाही आहे. ही गोष्ट खरी आहे. आता तसं आपण कर्तव्य पालन करावं, सेवक त्याचं असावं, भगवंतावर निष्ठा ठेवावी. हे सगळं दास्य भक्तीत येतं. आपण नवविधा भक्तीची दासबोधात पाहतो, त्यातल्या दास्य भक्तीमध्ये ही गोष्ट येते की आपण त्याचा दास असावं, आपण त्याचं सेवक असावं. म्हणजे मग सेवक म्हटलं
की त्याच्यामध्ये नम्रता आली, प्रामाणिकपणा आला. काय भगवंत सांगतोय, भगवंताला काय, भगवंताशी अनन्य होणं, तर त्याला जे वाटतंय, त्याला जे पटेल तेच करणं, गैर वागायचंच नाही, अशा पद्धतीचं सेवकाचं काम असलं पाहिजे. प्रामाणिकपणे, नम्रतेनं, कर्तव्य तत्परतेनं आणि न कंटाळा करता प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी काम केलं पाहिजे. तर भगवंत त्याला साथ देणार आहे. तो आहेच पूर्ण प्रतापी, तो मदतीला आहेच. समर्थ स्वतःला सुद्धा रामदास म्हणून घेतात, कारण ते रामाचे दास आहेत आणि त्यामुळे संकटकाळी ईश्वर आपल्या पाठीशी आहेच आहे याची त्यांना खात्री आहे. तो आपल्या पाठीशी उभं राहून आपलं रक्षण करतो. म्हणून काय करावं, तर रामचिंतित जावं. असं पण प्रभाते मनी रामचिंतित जावं म्हटल्यावर मनात येईलच की फक्त प्रभातीच का, तर नाही. दासबोधामध्ये नामस्मरण भक्ती आहे ना, त्याच्यामध्ये नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे असं सांगितलंच आहे. म्हणजे जरी आता श्लोकामध्ये प्रभाते मनी रामचिंतित जावं असं असलं तरी समर्थांना अखंड चिंतन हेच अभिप्रेत आहे असं आपल्या लक्षात येईल. आता आणखीन काही गुण रामाचे पुढल्या श्लोकामध्ये समर्थ सांगणार आहेत आपल्याला. पुढला श्लोक आहे, बळे आगळा राम कोदंडधारी. आगळा वेगळा आहे बरं का राम. कसा आहे तर कोदंडधारी, महाकाळ, विक्राळ, तोही थरारी. सगळ्यात अकराळ विक्राळ असणारा काळसुद्धा याच्या पुढे घाबरतोच. पुढे मानवा किंकरा कोण केव्हा, तर आपण काय त्याच्या पुढे किंकरच आहोत. तो जो घाबरतो आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, आपण तर अगदीच किंकर आहोत. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, प्रभाते म्हणे रामचिंतेचा. छान पुढला श्लोक आहे. लक्षात घ्यायचं की सगळ्या आपल्या देवांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. रामाला कोदंडधारी म्हटलेलं इथे की बळे आगळा राम हा कोदंडधारी, राम कोदंडधारी आहे. असं हातात शस्त्र धरणार नाही वगैरे वगैरे असं काही त्याचं नाही आहे. खरं तर असं आहे की ज्याला आपलं कल्याण साधायचं आहे त्याला असा गबाळेपणा परवडणारी गोष्टच नाही. हातात शस्त्र पाहिजे, शस्त्र चालवण्याची हिंमत पाहिजे. आपण रोज विष्णू सहस्रनाम म्हणतो, त्या विष्णू सहस्रनामामध्ये शेवटचं जे आहे विष्णूचं नाव ते सर्व प्रहरणायुधा असं म्हटलेलं आहे. आता सर्व प्रहरणायुधा म्हणजे काय, तर आघात करून, शत्रूवरती आघात करून शत्रूला निपात करण्यासाठी जे जे काही लागतं, म्हणजे जी जी आयुधं आहेत सर्व प्रहरणायुधा, सगळ्या प्रकारची जी काही आयुधं आहेत ती सगळी धारण करणारा हा परमात्मा, ते एक विष्णूचं नाव आहे. विष्णूनी शत्रूवरती आघात करण्याची सगळी शस्त्र हातात आहे, शस्त्रधारी अस्त्रधारी असा तो आहे. मग कुठे कुठे आपल्याला विष्णू दिसेल, तर मावळ्यांच्या हातामध्ये असणाऱ्या तलवारीमध्ये पण आपल्याला विष्णू दिसेल. वानरांनी सेतू बांधण्यासाठी दगड नेले, त्या वानरांच्या दगड हे त्यांचं शस्त्र आहे, तर त्या दगडामध्ये पण आपल्याला विष्णू दिसेल. क्रांतिकारक आहे, त्या क्रांतिकारकांचे बॉम्बगोळे टाकले, त्या बॉम्बमध्ये सुद्धा आपल्याला विष्णू दिसेल. जिथे जिथे शस्त्रधारी आहेत, चांगल्या कामासाठी शस्त्राचा वापर केलेला आहे, विष्णूचं नाव ते आहे की सर्व प्रहरणायुधा, सर्व प्रकारचे आघात शत्रूचं निपात करण्यासाठी जे आयुध आहे ते म्हणजे परमात्मा आहे. त्या आयुधाला परमात्मा म्हटलेलं आहे. आजही सीमेवर जे जवान लढतात त्या जवानांच्या जवळ ज्या बंदूक आहेत तो म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे, परमात्मा आहे. किंवा परशुरामाचा परशु, सूर्याच्या आपल्या कृष्णाच्या हातातलं सुदर्शन चक्र, आता रामाचं कोदंडधारी राम, ते कोदंड, ही सगळी जी काही आयुधं आहेत ती म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे. असं सगळं वर्णन ऐकताना दधीची ऋषींची आठवण होते. दधीची ऋषींनी आपल्या अस्थींपासून तयार झालेलं जे वज्र होतं त्या वज्राने वृत्रासुराचा नाश करण्यासाठी त्या अस्त्राचा उपयोग केला. तर असा हा आमचा देव शस्त्रधारी आहे आणि शस्त्र म्हणजेच परमात्मा आहे असं आपल्याला भगवंत सांगतात. इथे पण समर्थ म्हणतात बळी आगळा राम कोदंडधारी. रामसुद्धा नुसता नाही आहे, त्याच्या खांद्यावरती धनुष्य आहे. आणि असं असल्यामुळे सगळी दैवतं बघितली ना आपल्याला, हनुमंताच्या हातात गदा आहे, देवीच्या हातात शस्त्र आहे, सगळे आपले देव आहेत ना ते शस्त्रधारी आहेत. दत्ताचं म्हणजे दत्त हे ज्याचं दैवत आहे ना, तर दत्ताने कुठे संहार केल्याच्या कथा नाही आहेत. दत्ताने संहार केला नाही, पण तरी देखील त्याच्या हातात त्रिशूळ आहे. आपल्या समर्थांनी एवढे देशपर्यटन केलं तेव्हा त्यांना सुद्धा सुचवलं गेलेलं होतं आणि त्यांच्यासुद्धा कुबडीमध्ये शस्त्र होतं.
त्यामुळे शस्त्राची गरज नेहमीच सांगितली गेलेली आहे. आपल्या देवांनी पण स्वतः शस्त्र धारण केलेली आहे. त्याच्यामध्ये बळे आगळे म्हणजे अख्ख्या ते जे शस्त्र आहे त्याच्यात बळे आगळ विशेष काहीतरी अलौकिक आहे, आगळं आहे, असा तो कोदंडधारी राम आहे. म्हणजे आमचा देव निष्क्रिय नाही, त्यामुळे देवाला आम्ही सुद्धा निष्क्रिय राहून चालणार नाही. निष्क्रिय राहणं, तटस्थ राहणं, उदासीन राहणं हे देवाला बिलकुल मान्य नाही आहे. कारण राम तसा नाही, त्या रामाला तसं मान्य नाही. आपण तसं असताच कामा नये. म्हणजे असलं तर चालेल, नसलं तरी चालेल असं नाही चालणार. असंच असलं पाहिजे अशी भूमिका असली पाहिजे. म्हणून मग तलवार पाहिजे, सुदर्शन चक्र पाहिजे, धनुष्य पाहिजे, विविध अस्त्रशस्त्र पाहिजेत, सगळ्या गोष्टी पाहिजेत. कारण त्याचं असं आहे की आपला देव कार्योन्मुख आहे, कार्यरत आहे आणि सगळ्या भक्तांनी सुद्धा तसं असलं पाहिजे अशी देवाची अपेक्षा आहे. हां, एक गोष्ट खरी आहे की आवश्यकता नसेल तर शस्त्र वापरायचं नाही. आवश्यकता पडेल तेव्हाच शस्त्राचा वापर करायचा आहे. शस्त्र काही असं उगाचच वापरण्याची वस्तू नाही आहे, ही गोष्ट मात्र खरी आहे. पण आपल्याजवळ शस्त्र आहे, आपलं संरक्षण आपण करू शकतो, अशासाठी त्या शस्त्राचा आपण स्वतःहून कोणावरती घाव घालणार नाही, पण कोणी आपल्यावर घाव घालायला आलं तर आपल्याजवळ शस्त्र पाहिजे. अशा प्रकारचा विचार या कोदंडधारी राम या शब्दातून समर्थांना सांगायचं आहे. आणि असं असल्यामुळे मग ईश्वर भक्ताचं, सज्जनाचं, सगळ्यांचं रक्षण करतो आहे, तो शस्त्रधारी आहे, म्हणून आम्ही काय आबळेगबळे नाही राहून चालणार, आम्ही सुद्धा तसंच असलं पाहिजे अशीच अपेक्षा आहे. त्यामुळे कोदंडधारी रामाला पाहून काय घडतं तर पुढल्या विषय महाकाळ विक्राळ तोही थरारी. तर म्हणे तो अतिशय भयानक असणारा काळ आहे ना, तो सुद्धा भयभीत होतो. जेव्हा कोदंडधारी राम समोर दिसतो तेव्हा हा भयानक असणारा काळसुद्धा भयभीत होतो असं वर्णन करतात. आता या काळाचाच थरकाप उडालेला आहे तर सामान्य माणसाची ती काय गोष्ट. कारण पुढल्या ओळीमध्ये तुमचं आमचं वर्णन आहे, पुढे मानवा किंकरा कोण केव्हा, त्यामुळे त्या काळाचा थरकाप उडतो. माणसाचं काय कथा. मग या ईश्वराच्या शक्तीसाठी काय करायला हवं तर रामाचं चिंतन करायला हवं, कोदंडधारी रामाचं चिंतन करायला हवं. रामाने आपलं अनेकदा सामर्थ्य दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण जरी किंकर असलो, सामान्य मानव असलो तरीसुद्धा ज्या रामाने आपल्याला समोर आदर्श दाखवलेला आहे तर आपल्याला घाबरायचं काही कारण नाही आहे असं त्यांनी म्हटलं आहे. रामाने अनेकदा आपलं बळ दाखवलं आहे, आपलं सामर्थ्य दाखवलं आहे. अनेक मोठमोठ्या राजांना जे जमलं नाही ते सुद्धा रामाने करून दाखवलेलं आहे. आपण मग अशी पाहिलं की देवांना रावणाने तुरुंगात ठेवलं होतं, त्या देवांना सोडण्याचं कामसुद्धा रामाने केलेलं आहे. त्यामुळे रामापुढे थरथर तो काळ कापतोय असं वर्णन समर्थ करतात ते बरोबरच आहे. आणि भगवंतानी सांगितलं आहे न मे भक्त प्रणश्यती, माझा जो भक्त आहे त्याला मी कधीच दूर लोटणार नाही आहे. ह्या रामाने अनेक ऋषींना, अनेक म्हणजे ऋषींना त्रास देणारे जे राक्षस होते त्या राक्षसांना ठार मारल्याची उदाहरणं आहेत. निरनिराळ्या आश्रमांमध्ये त्या ऋषीमुनी जे काही साधना करत आहेत त्यांना त्रास देणारे होते ना. विश्वामित्र आलेच होते ना दशरथाकडे आणि रामाची मागणी त्यांनी केली होती ना. आणि मग राम त्यांच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी विश्वामित्रांबरोबर गेले होते. त्या रामाने साऱ्या ऋषीमुनींना, तपस्वींना, सज्जनांना चांगलं सुरक्षित ठेवलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे कोदंडधारी रामाने किती महाबलाढ्य होता. तर या सगळ्या म्हणजे तो मारीच तर म्हणे नावसुद्धा रामाचं उच्चारलं. मारीचाला असा काही रामाचा तो कोदंडधारी रामाचा बाण लागला होता की कुठे तो समुद्रापर्यंत गेला आणि पुनश्च त्यांनी रामाचं नावसुद्धा काढलं नाही. गमतीनं असं चरित्र, रामाचं चरित्र लिहितात की रनी सुरू होणाऱ्या शब्दांचा पण उच्चार तो मारीच्यामुळे करत नसे. सुबाहूला तर रामाने मारलंच होतं, कार्तिकेचा पण रामाने वध केला होता. तेव्हा तर रामाची सुरुवात होती. विश्वामित्राने अगदीच लहान वयामध्ये रामाना आपल्या आश्रमाच्या सुरक्षिततेसाठी, यज्ञाच्या सुरक्षिततेसाठी नेलं होतं. अशा कोदंडधारी रामाचं ज्याच्यासमोर अकराळ विक्राळ असारा काळ तोही घाबरतो, तेव्हा आपल्याला पण आता काही चिंता करण्याचं कारण नाही. आपण काय करावं तर अशा कोदंडधारी रामाचं प्रभाती चिंतन करावं. रोजची आपली जीवनाची सुरुवात होताना त्या
रामाचं स्मरण करावं असं सांगतात. खरं आहे की थोडा आता आपण विचार करूया की त्या रामाच्या नामस्मरणानं, चिंतनानं, ध्यानानं काय होणार आहे, तर आपली जी काही आत्मशक्ती आहे त्या आत्मशक्तीमुळे आपले सगळे व्यवहार चांगले चालणार आहेत. शेवटी सुरुवात आपण करताना म्हटलं की आपण सगळे प्रापंचिक मंडळी आहोत, तर आपल्याला रामाचं नाव का, तर आपल्याला फार मोठं काही युद्ध करायचं नाही आहे रोजच्या जीवनात, तर आपलं रोजचं साधंसुद्धा असणारं जीवन पण नीटपणाने व्हावं, त्यासाठी आपल्याला जे आत्मिक बळ लागतं ते आत्मिक बळ ह्या नामाने, ह्या ध्यानाने, या चिंतनाने व्हावं. त्या आत्मशक्तीला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. ते जे काही त्या रामाच्या सगुण रूपाच्या रामात बरोबर या आत असणाऱ्या आत्मारामाचा आपण विचार करावा, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रत्यक्षात आपल्याला जे की आत्मचिंतन करायचं म्हटलं ना, तर आजकाल असं असतं ना की आपल्याला याच्यासाठी लागणारं जो एकांत, आपण म्हटलं की ध्यान करायचं आहे, त्या ध्यानासाठी थोडी काहीतरी एकांत हवा, अशी काहीतरी जागा आपल्याला हवी. आजकाल तसंही नसतं, जागाही नसते, वेळही नसतो, आणि कितीही जरी इच्छाशक्ती असली तरीसुद्धा या सगळ्या तांत्रिक गोष्टी आपल्या आड येतात, आणि मग हे सगळं झालं की मग प्रापंचिक गोष्टी पण आड येतात. या सगळ्या झाल्या की मग आम्हाला वेळ मिळाला तर मग आम्ही या शेवटचा क्रमांक आपला आत्मचिंतन वगैरेसाठी असतो की करायचं असतं आपल्याला. थोडंसं ध्यान करावं, थोडंसं चिंतन करावं असं आपल्याला वाटत असतं. पण सगळं झाल्यानंतर मला आम्हाला हे सगळं आमचंच कसं बरोबर आहे हे आम्हाला सांगता येतं. खुलभर दुधाची गोष्ट लगेच आम्हाला आठवते की त्या माऊलीनी नाही का सगळ्यांना तृप्त करून मग त्या शंकराच्या गाभाऱ्यामध्ये दूध ओतलं आणि शंकराचा गाभारा भरला. तसं आधी प्रपंच करावा नाही टका. त्यामुळे आमचं आत्मचिंतन किंवा या रामाचं नाम घेणं, ध्यान करणं, चिंतन करणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या असतात. पण या प्रापंचिक गोष्टी सगळ्या पूर्ण झाल्यानंतर, आणि त्यामुळे मग काय होतं, हा जो काही आत्मचिंतन, आत्माराम असं जे आपण म्हणतोय त्या सगळ्या इच्छा जरी आपल्या असल्यात तरी त्या आपल्या नुसत्या काय होतं, कल्पनेतच राहतं, प्रत्यक्ष काही आपलं होत नाही. म्हणून मग प्रभाते मनी राम चिंतित जावा अशी एक थोडीशी मुभा समर्थ आपल्याला देत आहेत की हा राम असा आहे बरं, कोदंडधारी आहे. त्या काळाला सुद्धा त्याच्यापुढे काही करता आलं नाही तर आम्हाला काहीच प्रश्न नाही आहे. तुम्ही आपलं काय करा, त्या प्रभाते मनी रामचिंतित जावा. या आत्मरूपाचं दर्शन या 10 श्लोकामध्ये बघा. पहिल्या श्लोकामध्ये घनश्याम, महाधीर, लावण्यरूप, महागंभीर, पूर्ण प्रतापी अशी विशेषणं पाहिली. आता धनुष्याचं नावच म्हणजे कोदंड. कोदंड याचा अर्थच आहे की दूरवर असणारं जे की लक्ष आहे ना त्याचा वेध त्याला घेता येतो आहे. पण रामाचा बाण कुठेच कधीच असा वाया जात नाही आहे असं पण त्या रामबाणाबद्दल म्हणतात. आणि म्हणून त्या कोदंडधारी या शब्दाला पण महत्त्व आहे. राम आमचा कोदंडधारी आहे, त्यांनी दिलेला शब्द असेल, त्यांनी सांगितलेलं असेल तर त्याप्रमाणे आपण करावं, ते होणारच आहे. आणि म्हणून नामाबरोबर ही जी ध्यानशक्ती आहे ती ध्यानशक्ती ही त्या आत्मारामाचं, आत्मचिंतनाचं एक निज स्वरूपाचं आपण म्हणूया कोदंड आहे. कोदंडधारी राम म्हणजे त्याचा अर्थ हा आहे की ती जी आपली ध्यानशक्ती आहे, आपण त्या रामाचं ध्यान करायचं आहे. ते ध्यान कसं आहे तर त्या ध्यानशक्ती त्याबद्दल म्हणता येईल की आपल्याच आत्मारामाचं, आपल्याच निजस्वरूपाचं ते एक कोदंड आहे की आपण जे काही ध्येय घेतलेलं आहे तिथपर्यंत आपण नक्कीच पोचणार आहोत. आता आत्मारामाचाच विचार करतोय. मी सुरुवातीलाच म्हटलं की आता आपल्याला थोडं थोडं पुढे जायचं आहे ना, नुसतं नामस्मरण नाही तर ध्यान करायचं आहे आणि चिंतनही करायचं आहे. आणि मग त्या चिंतनातून आपल्याला काय कळणार आहे तर आपलं स्वस्वरूप काय आहे ते आपल्याला कळणार आहे. जगज्जेता सिकंदराची गोष्ट सांगतात. तो जगज्जेता आहे, त्यामुळे महासत्ता त्याच्याजवळ आहे सगळी, तो म्हणेल ती पूर्व असं सगळं आहे. जेव्हा सिकंदराने तो त्याच्या देशात परत झाला, जगज्जेता झाला आणि आपल्या मायभूमीकडे परत जायला निघाला, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की एखाद्या हिंदू संन्याशाला आपण आपल्या देशामध्ये न्यावं. जग सगळं जिंकलं होतं, जगामध्ये सगळं पाहिलं होतं, त्या हिंदू संन्याशी किती महत्त्वाचं आहे त्याला कळलेलं होतं. त्यामुळे या हिंदू संन्याशाला आपल्या देशात घेऊन जावं असं त्यांनी ठरवलं आणि आपल्या सेवकांना पाठवलं हिंदू असणाऱ्या या संन्याशाला घेऊन येण्यासाठी. कुठे सापडेल हा हिंदू संन्यासी
तर लोकांनी सांगितलं की गंगेच्या किनाऱ्यावर जा, तिथे तुम्हाला संन्यासी मिळेल. आणि मग एवढ्या शिकंदराबरोबर संन्यासी जाणार, तो असाच असला पाहिजे म्हणून लोकांनी सांगितलेल्या त्या संन्याशाकडे त्या जगज्जेत्या शिकंदराचे सेवक मंडळी गेली, गंगातीरी गेले आणि गंगेमध्ये स्नान करत असणाऱ्या त्या संन्याशाला सैनिकांनी सांगितलं की तुम्हाला जगज्जेत्या शिकंदराने बोलवलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं स्नान उरका आणि लगेच चला. संन्याशाने लक्षच दिलं नाही. त्यांचं गंगेत स्नान चाललं होतं, ते काय हे सैनिक बोलत आहेत तिकडे काही लक्षच दिलं नाही. तो त्याच्या गंगास्नानामध्ये व्यग्र होता. आता मात्र सैनिकांनी थोडीशी त्याच्यात दमदाटी केली की नुसतं सांगून ऐकत नाही आहे, तर त्याला नीट कळलं पाहिजे. म्हणून ते सांगितलं तुम्ही जर सिकंदराची आज्ञा मानली नाहीत तर तुमचा शिरच्छेद होईल, तुम्ही मुकाट्याने आमच्याबरोबर चला, तुम्हाला मरण पत्करावं लागेल. आता तो संन्यासीच आहे, संन्यासी मला कोण सिकंदर, मी काही जाणत नाही सिकंदर वगैरे कोण, मी ओळखत नाही त्याला आणि मृत्यूलाही मी ओळखत नाही. सिकंदराला तर मी ओळखत नाहीच, पण तुम्ही म्हणता तुला मरण पत्करावे तर मृत्यूला पण मी ओळखत नाही. आता असं म्हटल्यावरती ते सैनिक परत आले आणि त्यांनी सिकंदराला घडलेला संवाद सांगितला की तो जो लोकांनी ज्या संन्यासाला तुम्ही घेऊन जा असं म्हटलं आहे, त्या संन्यासाने असं उत्तर दिलेलं आहे. आता हा जगज्जेता आहे त्याला रागच आला. अत्यंत क्रोधाने तो स्वतः या गंगाकिनारी या संन्यासाला भेटायला आल्या. म्हणजे मोठमोठ्या सम्राटांना नतमस्तक व्हायला लागतं, तो सिकंदर या संन्यासाला बोलवायला स्वतः आला. इथेच मुळे आपल्या लक्षात येईल की सिकंदर जगज्जेता असला ते संन्याशाने त्याला त्याच्यापर्यंत बोलावून घेतलाच. आणि मग सिकंदराने संन्यासाला सांगितलं की तुला माझ्याबरोबर माझ्या बाहेरदेशी यायचं आहे, हुकूमच दिला. संन्यासी काही ऐकेना, तो म्हणाला मी काही येणार बिणार नाही. अनेक प्रकारचे लोभ मोह सिकंदराने त्याला सांगितले, असं करेन तसं करेन, हे देईन तुला ते देईन तुला, त्याला काहीच त्याच्याशी हे नव्हतं. शेवटी सिकंदर वैतागला आणि त्यांनी तलवार काढली, मिळाली तलवार त्याच्या मानेवर ठेवली. तो ऐकतोयस का तुझा शिरच्छेद करून टाकू असं विचारतो, धडच वेगळं करून टाकतो शिरापासून असं जगज्जेता सिकंदराने त्याला म्हटलं. यावर हा संन्यासी हसला आणि हसून संन्यासी म्हणतो की तुम्ही माझं शरीर धडावेगळं कराल, शरीर वेगळं करू शकाल, शीर आणि धड वेगळं करू शकाल, परंतु मला बरोबर नेऊ शकणार नाही. संन्यासाचं उत्तर बरोबर होतं की मला कुठे तुम्ही बरोबर नेणार, कदाचित दोन गोष्टी शीर आणि धड असं वेगवेगळं तुम्ही घेऊन जाल, परंतु मला तुम्ही नेऊ शकणार नाही. आता हे त्याचं बोलणं ऐकलं. खरं तर जगज्जेता सिकंदर इतक्या मी म्हटलं असं तर सगळ्या सम्राटाला नामोहरम करणारा, सगळे सम्राट त्याच्यापुढे झोकणारे, पण इथे मात्र सिकंदर पराभूत झाला. आणि पराभूत झालेला सिकंदर आता पुढल्या ह्याच्यात लक्षात घेण्यापेक्षा आपण असं म्हणायचं की समर्थ म्हणतात ना, पुढे मानवा किंकरा कोण केव्हा. तो जो कोदंडधारी रामापुढे सगळे घाबरतात, हा संन्यासी कशालाच घाबरत नाही, काळालाही तो घाबरत नाही, या वेळा मोठ्या जगज्जेत्या सिकंदराला पण घाबरत नाही, त्याला कशाचीच भीती वाटत नाही. आता आपल्या लक्षात घ्यायचं की सामान्य तुम्हा आम्हाला सुद्धा ती जी आत्मशक्ती, ते जे आत्मज्ञान याची जर ओळख पटली तर मग आपल्याला कशाचीच भीती वाटणार नाही. भाऊ या सगळ्या भौतिक गोष्टी आपल्याला कसपटाप्रमाणे वाटतील. म्हणून ते आपल्याला सांगतायत की कोदंडधारी राम आहे, त्याच्यापुढे मोठा 11 असाला काळ पण ठरावतोय, पुढे मानवा किंकरा कोण केव्हा. तुमच्या मानवाला काही काळजी करायचं कारणच नाही, प्रभातेमध्ये रामचिंतित जावा. त्यामुळे आपण रामाचं चिंतन केलं तर काय होईल, तर खरोखरच प्रभातेमध्ये रामाचं चिंतन केल्यावर भयमुक्त आपण होऊन जाऊ. खऱ्या अर्थानं आपल्याला जे काही स्वरूप आहे त्याची ओळख पटेल असं खरं म्हणजे सांगायचं आहे. पुढल्या श्लोकामध्ये सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्तिभावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभातेमध्ये रामचिंतित जावा. पुढल्या श्लोकामध्ये ते सांगतात सुखानंदकारी. आपण आज श्लोकाची सुरुवात करताना असं म्हटलं होतं की प्रभातेमध्ये रामचिंतन करायचं आहे आणि खरं म्हणजे आपल्याला सुख हवं आहे, समाधान हवं आहे, आनंद हवा आहे, त्याच्यासाठी आपण सगळं करतो आहे. पण आपलं काय सध्याचं जीवन आहे तर सभोवताली आपल्याला सगळी चिंताच वाटते आहे. त्यामुळे आपल्याला जी चिंता दूर करायचं असेल तर हा प्रभू सुखानंदकारी आहे बाबा, सुखानंदकारी. आणि पुन्हा कसं आहे, निवारी भयाते, तुमचं भय निवारण करणार आहे.
तुम्हाला वाटणारी जी सगळी भीती आहे ती नाहीशी करणार आहे. तो स्वतः आनंदकारी आहे, आनंद देणारा पण आहे. असा सुखकारी. आता सुख म्हणजे काय, तर एक तर असं असतं ना, आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या हव्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात सुख आहे असं आपल्याला वाटतं. हे हवं हे हवं वाटतं. म्हणजे हव्यास म्हणून पण नाही, गरज म्हणून सुद्धा ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला सुख देणारे असतात म्हणून त्या आपल्याला हव्या असतात. आणि आनंद म्हणजे काय, तर या ज्या मिळालेल्या वस्तू असतात त्याचा जो परिणाम आहे तो आनंद असतो. त्यामुळे सुख आणि आनंद दोन्ही आपल्याला हवा आहे. त्या वस्तू मिळण्यासाठीचं वस्तूंमधलं सुख पण हवं आहे आणि त्या वस्तू मिळाल्या की त्याचा होणारा जो आनंद आहे, परिणाम जो आहे तोही आपल्याला हवा असतो. दोन्ही गोष्टींचा लाभ आपल्याला हवा असतो. सुख पण हवा आहे आणि आनंद पण हवा आहे. आता ही जाणीव आपल्याला आहे, सुखाची जाणीव आपल्याला आहे. मग त्याची आपण स्वाभाविकच अपेक्षा करतो. जे काही आपल्याला हवं आहे त्याची अपेक्षा होत आहे. आनंदाची ओढ असते, सुख आपल्याला हवं असतं. दोन्ही गोष्टी हव्या आहेत. पण होतं असं की हे सगळं आपल्याला हवं आहे पण मिळत नसेल तर काहीतरी आपलं चुकतं. काय बरं आपलं चुकतं, आणि मग ते जे काही आपल्याला मिळत नाही आहे म्हणून काहीतरी आपल्या चुका होतात. त्या चुकांचे परिणाम जे असतात ना, त्या चुकांच्या परिणामामध्ये एक ते भय असतं. म्हणून निवारी भयात आहे. आपल्याला हवं असणारं सुख किंवा आनंद मिळाला नाही. म्हणून का मिळाला नाही, तर या चुकांमुळे. त्या चुकांबद्दलचे जे भय आहे ते भय पण निवारण हा भगवंत आपला करतो, राम आपला करतो. पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला की सुखानंदकारी निवारी भयात आहे. तो सुख आणि आनंद देणारा आहे, करणारा आहे. स्वतः सुखी आणि आनंदी आहेच, आपल्यालाही तो सुखी आणि आनंद करणार आहे. त्यामुळे आपलं काहीतरी आपलं चुकलं आहे म्हणून आपल्याला मिळालं नाही आनंद असं जे आपल्याला वाटतं ते सगळं भय आपलं दूर होणार आहे. रामभक्तीमुळे त्या भीतीतून आपण मुक्त होणार आहोत. आता हे लक्षात आणून देण्यासाठी समर्थ आपल्याला निवारी भयात आहे, रामचंद्राचा निवारी भयात हा गुण सांगतात. कसा आहे रामचंद्र, तर आपलं भय दूर करणार आहे. फार मोठं सामर्थ्य रामाजवळ आहे भय दूर करण्याचं. खरं तर असं आहे ना, भीती ही नैसर्गिक गोष्ट आहे. आहारशया भय मैथुनांच्या मध्ये भय आहेच ना. त्यामुळे सुरुवातीपासूनच जन्माला आल्यापासूनच जरा कळायला लागल्यापासून भय असतंच. मग हळूहळू मोठं झाल्यावर आणखीन वाढतं. मृत्यूचं भय, रोगाचं म्हणजे व्याधीचं भय, दारिद्र्याचं भय, अपकीर्तीचं भय, कितीतरी प्रकारची भय आपल्याला असतात. आता तर दिवसेंदिवस भीतीच्या गोष्टी इतक्या वाढल्या आहेत की आपल्याला साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा लक्षात काय झालं असेल, कोण जाईल अशी भीती आपल्याला वाटत असते. त्यामुळे भीतीची कारणं वाढली आहेत. भीती या सगळ्याबद्दलचं आपल्याला भय असतं. तसं अनेक रूपाने ती भीती आपल्याला जाणवत असते. या भीतीमध्ये चिंता आहे. आता तुमच्या प्रापंचिक असं आपण आपल्याला परिवारामधल्या कितीतरी चिंतासारख्या मनाला बोचत असतात. त्यामुळे ते भयच आहे एक प्रकारचं. दुसरं, जी काही भोवतालची परिस्थिती आहे त्या भोवतालच्या परिस्थितीमध्ये जी प्रतिकूलता आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला वाटतं की हे सगळं भयभीत करणारं वातावरण असतं. त्याला आपल्याला काय होतं, एकामुळे तर भय वाढवण्याच्याच गोष्टी आपल्याला जास्त असतात. आधी मुळात माणसाला भय आहे, त्याच्यात ती परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर झालेली आहे म्हणून भय आहे. आणि भय वाढवणं हेच आजूबाजूला दिसतं. आणि इथे मात्र रामाचा गुण सांगतात निवारी भयात आहे. भोवतालच्या वातावरणामध्ये आपली भीती दूर होण्याच्या ऐवजी आपली भीती दिवसेंदिवस वाढतेच आहे. अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणजे प्रतिकूलच त्या याला काही हेच होत नाही आहे, प्रतिकूलतेतच वाढ होते की भय दूर होण्याच्या ऐवजी एकातून एक आणखीन भीतीदायक गोष्टी वाढत आहेत. आणि इथे मात्र समर्थ आपल्याला सांगतात सुखानंदकारी निवारी भयात आहे. माझा राम कसा आहे, सुख देणार आहे, आनंद देणार आहे आणि भय दूर करणार आहे. म्हणून प्रभाते म्हणजे रामचिंतित जावा असं सांगतात. बरं, ते सांगताना पुढे ते म्हणतात की मी सांगतोय म्हणजे जनी भक्तिभावे भजावे तयाते. मी पण केलं तुम्ही पण करा. अत्यंत भक्तिभावानं त्याला भजा, त्याचं नाव घ्या, त्याचं ध्यान करा, त्याचं चिंतन करा, त्याची कथा ऐका, त्याचा कथा सांगा. बघा, त्याच्या तो भक्तिभावाने सहजपणानं मिळणार आहे, आनंद देणार आहे, विश्वास वाटेल असं ते राम हे स्थान आपलं आहे. खरं आहे, आपल्याला सुद्धा ना कोणीतरी असं विश्वास देणारं, धीर देणारं, आधार देणारं लागतं.
प्रत्येक वेळेला लागतं. आपण जरी किती असं अहमन्य असलो आणि काही आपल्याला कोणाची गरज नाही आहे असं वाटत असलं तरी अनेक वेळा असं असतं कोणीतरी आपल्याला धीर देणारं, कोणीतरी आधार देणारं आपल्याला हवं असतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं तर त्या भगवंताजवळ एकत्रितरित्या मिळतात. तो आपल्याला वेळोवेळी आधार देतो, तो आपल्याला वेळोवेळी धीर देतो. त्याच्यावरती विश्वास टाकला की आपल्याला एक प्रकारचं बळ येतं. आणि म्हणून प्रभातेमध्ये रामचिंतित जावा असं ते सांगतात. आता काय जीवन भयग्रस्त आहेच, त्या भयग्रस्त जीवनाला समर्थ आपल्याला आश्वासन देत आहेत. म्हणून निवारी भया ते सांगतात, उगाच सांगत नाही आहेत. त्यांना माहीत आहे. बरं आत्ताच काय समर्थांच्या वेळेचा जर आपण विचार केला तरीसुद्धा सगळं भयभीत करणारंच वातावरण होतं. बिचाऱ्या घराघरातून शिवाजी महाराजांच्या सैन्यात मावळे दाखल गेलेले होते. त्या आया बहिणी बिचाऱ्या चिंतेत होत्या. त्या सगळ्यांना आधार मिळाला तर कोणाचा? तो रामाचाच. म्हणून ते सांगतात की निवारी भयात आहे, तो राम तुमचं भय दूर करेल. आता हा जो अनुभव घ्यायचा तर भक्तिभावेने घ्यायला पाहिजे. जनी भक्तिभावे भजावे त्या ते. हा अनुभव जर आपल्याला यायला हवा असला त्याचा तो आपल्या विश्वासाचा आहे, तो आपल्याला धीर देणारा आहे असं खात्रीने आपल्याला वाटायला हवं असेल तर काय करावं? आपण त्याचं भजन करावं, म्हणजे त्याचं नाम घ्यावं. खरं अशा पद्धतीने भक्तिभाव धारण करावा. भगवंताची भक्ती केली. आपण दास्य भक्तीचा विचार केला होता की त्याचा मी दास आहे असं घेतलं की आपोआप आपल्याला तो मार्ग दाखवेल असं होईल. असं एक आस्तिक्य बुद्धी आपली असायला हवी. भजनशील माणसाने असलं पाहिजे, सत्वशील असलं पाहिजे, भगवंतावरती निष्ठा असली पाहिजे. असं असतं ना की आपल्याला निरनिराळी प्रलोभनं खेचत असतात आणि मग आपण भगवंतापासून दूर जात असतो. किती प्रलोभनं आपल्या भोवती असतात, निरनिराळे विषयोपभोग आहेत, निरनिराळे आपल्याला चैनीच्या गोष्टी आपल्याला भोवताली दिसतात. प्रापंचिक गोष्टी तर आपल्याला आहेतच भगवंतापासून दूर नेणाऱ्या. मग अशा आपण पाहिलं की सगळं प्रपंचातलं झालं की मग आपण काही या गोष्टी करणार आहोत. आपल्याला किती जरी नाम घ्या, ध्यान करा, भगवंताचं सांगितलं असलं तरीसुद्धा आपण काय विचार करणार, माझं सगळं प्रापंचिक झालं की करू. त्यामुळे अशा निरनिराळ्या गोष्टी आपल्याला भगवंतापासून दूर नेणाऱ्या असतात. पण इथे मात्र समर्थ आपल्याला सांगतात, जनी भक्तिभावे भजावे तयाते. सुख आनंद देणारा, आपलं भय दूर करणारा तो राम आहे. तर अत्यंत भक्तिभावाने त्याला भजावं असं ते सांगतात. आपोआपच या सगळ्या गोष्टी होतील. जी प्रलोभनं आपल्याला खेचत असतात, जे आपण करू नये ते कधीकधी करायला जातो, त्याचीच अभिलाषा वाढते, मोहात जातो आपण आणि मग ते एकातून एक वाढतच जातं. सगळे षड्रिपू आपल्याला ओढायला बसलेलेच आहेत. मग भक्तिभाव राहणार कुठे? म्हणून आपल्याला भक्तिभावाने भजावं. तो यायला हवा असेल तर आपलं भय दूर होईल असं सांगतात. खरं आहे, हिंदुस्थानामध्ये विचार करायला गेलं तर किती तीर्थस्थानं, किती देवस्थानं आहेत. अगदी आपल्या महाराष्ट्रापुरता विचार केला तरी काय देहू काय, आळंदी काय, शिर्डी काय, गोंदवलं काय, शेगाव काय, किती किती तीर्थस्थानं आपल्या भोवती आहेत. ही सगळी तीर्थस्थानं आहेत ना, ती त्या त्या ठिकाणी असणाऱ्या संतांच्या महात्म्यामुळे पवित्र स्थानं झालेली आहेत. नाही तर कुठे त्या औरंगाबाद जिल्ह्यातलं जामगाव, पण त्या जामगावाचं महत्त्व काय, तर समर्थ त्या ठिकाणी जन्माला आले म्हणून त्याचं ते पवित्र स्थान झालं. तर असं त्या त्या ठिकाणी असणाऱ्या संतांमुळे ती भूमी पवित्र झालेली आहे, ती तीर्थक्षेत्र झालेली आहेत. आणि मग आपण सगळी मंडळी, सहस्रावरी मंडळी अशा ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्री जाणं पसंत करतो, आपल्याला आवडतं. आपण विचार केला तसं लक्षात येतं की हे सगळं असं करणं, हे भजावे, भक्तिभावे भजावे ह्याच्यातून असतं का आपण मी दरवर्षी शेगावला जाते, दर पौर्णिमेला मी याला जाते, अशा पद्धतीने आपण सांगतो. त्याच्यात भाव काय आहे हा महत्त्वाचा आहे. नाहीतर साधारणपणे आपल्याकडे घरामध्ये विवाह कार्य झालं की मग आपल्या कुलदेवतेला जाणं. आता कुलदेवतेला जाणं एक काम आहे का? इथे आपल्या लक्षात येईल, ज्यांनी भक्तिभावे भजावे तयाते. भगवंत भावाचा भोकेला आहे. आपण ज्या भावाने हे सगळं करतोय तर आपण भय आपलं दूर होणार आहे, नाहीतर होणार नाही. नाहीतर काय आपला पैसा खर्च करू आपण आणि तीर्थस्थानी जाऊन येऊ. अगदी हल्ली आलेशान सगळ्या सोयी झालेल्या आहेत आणि थोडे जास्त पैसे दिले की कमी रांगेतून सुद्धा देवाचं दर्शन होतं. अशा पण सुविधा अनेक ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे ते सगळं आपण करू, पण त्याच्यात भक्तिभाव आहे का?
हा खरा प्रश्न आहे. कारण लगेच दुसऱ्या ओळीत समर्थाने सांगितलं आहे, भक्तिभावे भजावे तर मग निवारी भयाते. भक्तिभाव नसेल, आपण आपला पैशाचंच जर हे करायला, प्रदर्शन करायला अशा ठिकाणी जात असलो, वासनांच्या पूर्तीसाठी जात असलो, तर मग निवारी भयाते तो कशाला बसलाय करायला. तुम्ही भक्तिभावे भजावे असं करावं. नाही तर बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की भाव खरा नसतो, नुसताच आपलं ढोंग किंवा डौल म्हणतो ना, तसा डौल असतो. असा समर्थांना अभिप्रेत नाही आहे. पण समर्थ सांगतात आपल्याला, सुखानंदकारी निवारी भयाते आणि जनी भक्तिभावे भजावे तयारी. पुढे म्हणतात, विवेके त्यजावा अनाचार हेवा. अनाचार, वाईट वागणूक, हेवा, मत्सर, षड्रिपू सगळे विवेकानं वागावं आणि या सगळ्या गोष्टी दूर कराव्यात. निवारी भयाते हा शब्द भगवंतांनी दिला आहे, तो सुखानंद देणारा आहे, पण भक्तिभावाने भजलं पाहिजे. आणि हे जे काही आहे अनाचार हेवा टाकून दिला पाहिजे, त्यजावा. याचा अर्थ असा आहे की आपलं मन शुद्ध असावं. अगदी मनापासून जे काही करणार आहोत त्यामध्ये आपल्या सातत्य असायला हवं. जे काही आपण नाम घेणार आहोत, ध्यान करणार आहोत, वाचणार आहोत, जी काही साधना करणार आहोत त्याच्यात सातत्य असायला हवं. लगेच काही गोष्टी होणार आहे तशातला भाग नाही. जे काही आपण करतोय ते लगेच हे टाकायचं, हे करायचं असं होणार नाही आहे. पण प्रयत्न आपला असला पाहिजे, सातत्यानं काही चांगल्या गोष्टी आपण करायला. म्हणून समर्थ विवेके त्याच्यावर म्हणतात. अनाचार हेवा विवेके त्याच्या, विवेक करावा. काय चांगलं काय वाईट आपल्याला कळलं पाहिजे. आणि वाईट वागणूक, हेवा करणारं, तिरस्कार करणारं, एकमेकांना स्पर्धा करणारं, अशा सगळ्या गोष्टी काढून टाकाव्या. मग असं केलं की काय होतं, लवकर आपली प्रार्थना देवापर्यंत पोचते. अनाचार हेवा टाकून दिला, वागणूक आपली स्वच्छ शुद्ध असली, मग प्रभाते मनी रामचिंतित जावा, तर ती प्रार्थना देवापर्यंत पोचेल. आपल्या जीवनाचा जोपर्यंत आपल्याला लोभ आहे ना, तोपर्यंत काय भय असतं. एखादी गोष्ट मला हवी आहे असं वाटलं की ते मिळवण्यासाठीचे जे काही प्रयत्न असतात त्याच्यातून भय निर्माण होतं. लोभ आणि भय या दोन गोष्टीचा विचार, धनाचा लोभ आहे की चोराची भीती आहे. धन साठवून ठेवलं की भय आहे. आपण मागच्या वेळेसच मला वाटतं गोष्ट पाहिली होती गोरक्षनाथांची, त्याच्यात पाहिलं होतं की त्यांनी विचारलं होतं, ह्या काही डर नाही आहे ना. तर ह्या काही डर नाही, जवळ काही असलं तर डर ना, जवळ काही नसेल तर कशाला. त्यामुळे जेव्हा धनाचा लोभ माणसाला असतो तेव्हा स्वाभाविकच चोराची भीती असते. जीवनाचा आपल्याला लोभ असतो ते आपल्याला मृत्यूचं भय असतो. आपण तयार आहोत असं असलं की मृत्यूचं भय नाही वाटत, की छान सगळा आनंद आहे. त्यांनी सांगितलं संन्याशांनी की कदाचित देह मशी तू तोडशील, धडापासून वेगळं करशील, पण मला घेऊन नाही जाणार तू. म्हणजे मृत्यूचं भयच नाही. जोपर्यंत जीवनाचा लोभ आहे, जगण्याचा लोभ आहे, तोपर्यंत मृत्यूचं भय आहे. तो लोभ संपला की भय संपलं. त्या भय केव्हा आहे, लोभ असल्यामुळे भय आहे. पैशाचा लोभ आहे म्हणून भय आहे. आता जर आपल्याला भयमुक्त व्हायचं असलं तर आपल्याला पहिल्यांदा लोभमुक्त व्हायला हवं. कशाचा लोभ आपल्याला असता कामा नये, म्हणजे भय वाटणार नाही. आज तर आपल्याला सगळीकडे भोवताली जी प्रलोभनं आहेत ना, ती प्रलोभनं लोभ निर्माण करणारी आहेत. सारखं जे नवीन 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 दिसतं आपल्याला आणि मग ते आपल्याला हवं 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 असं वाटायला लागतं. खरी काही गरज असते अशातला काही भाग नाही, पण नवनवीन दिसणाऱ्या गोष्टी मग ते आपल्याजवळ असाव्यात. त्यामुळे लोभग्रस्त होतो आपण, आणि लोभ असला की भय असतं असं आपण पाहिलं. त्यामुळे आर्थिक लोभ याच्यातूनच तो भ्रष्टाचार निर्माण झाला. आपण ज्या भ्रष्टाचाराबद्दल सारखी चिंता व्यक्त करतो तर कशामुळे झाला, लोभ, अतिलोभ, म्हणून भ्रष्टाचार. मग येणं प्रकारेनं वाईट मार्गानं सुद्धा तो लोभ आपला पूर्ण कसा होईल असा प्रयत्न करायचा आणि मग वाईट वागून अनाचार करायचा. जे साठेबाजी भेसळ करणारे व्यापारी जे आहेत, लोभी व्यापारी, त्या लोभी व्यापाऱ्यांनी काय केलं आहे, समाजाला भय दाखवलं आहे आणि सगळा समाज असा वश करून घेतलेला आहे. मग समाज भयग्रस्त, आणि भय आहे की लोभ आहे, लोभ आहे की भय आहे, आणि त्यामुळे हे न संपणार आहे. आपल्या गरजेपेक्षा जास्त हाव ठेवली ना की गडबड होते, मग तो लोभ होतो. आपल्याला किती हवं आहे तेवढ्यापुरतीच मर्यादित गोष्ट ठेवली प्रत्येकच बाबतीमध्ये, आणि लोभ ठेवला नाही
तर मग कशाचं भय वाटायचा प्रश्नच नाही. हा जो भय घेऊन येणारा लोभ आहे ना, तो संपला पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी संपल्या की सुख आणि आनंद प्राप्त होईल. लोभ नसला की भय नसेल. लोभ आणि भय नाही म्हणजे सुख आणि आनंद मिळेल. निवारी भयात आहे. भगवंत म्हणतोय ना की लोभ आणि भय संपलं तर माझा हा राम जो आहे तो सुखानंदकारी आहे. तो तुमचं भय दूर करणार आहे आणि तो करणार आहे, पण आम्हाला ते कळलं पाहिजे ना. म्हणून त्याच्यासाठी काय करावं? जनी भक्तिभावे भजावे तयाते. मोठ्या भाव पूर्ण अंतःकरणाने भगवंताचं भजन करावं. आणि अनाचार, वाईट वागणूक, हेवा मत्सर करू नये. विवेकाने त्याला टाकून द्यावं. सहज तो सुटणार नाही असा, पण विचार करावा, विवेक करावा आणि त्याला दूर करावं. कसं दूर होईल? प्रभाते मनी रामचिंतित जावं. भगवंताचं चिंतन केलं, रामाचं चिंतन केलं तरी होईल. विवेकाने अनाचार मत्सर नष्ट होईल. लोभामुळे जरुरीपेक्षा ते जास्त हवं असं वाटतं. लोभच गेला की आपोआपच भय नष्ट होईल. लोभग्रस्त असला की माणूस रोगग्रस्त होतो. ते नाही असता कामा. आणि हे सगळं जर जमलं तर आपल्याला सुखानंद प्राप्त होईल. पण सुखानंद प्राप्त होण्यासाठी रोज प्रभाते मनी रामचिंतित जावा असं केलं पाहिजे. तिन्ही श्लोक एकाच याचे आहेत म्हणायला गेलं तर. तिन्ही श्लोक आपण एकत्र वाचले तर आपल्याला परत एकदा अर्थ कळेल. घनश्याम हा राम लावण्य रूपे. गुण सांगतात समर्थ. घनश्याम आहे, दिसायला कसा आहे, गुण रूप दाखवलं आहे. लावण्य रूप आहे, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी आहे. कधी संकटी सेवकाचा कुणा, सेवकांच्या सगळ्या गोष्टी दूर करतोय. सगळ्या संकटातून सेवकाला बाजूला करतोय. प्रभाते म्हणजे रामचिंतित जावा. स्वाभाविकच देवाचं नाव घ्यावं, संकटमुक्त व्हावं. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विकराळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केव्हा, प्रभाते म्हणजे रामचिंतित जावा. दुसऱ्या श्लोकात पण सांगितलं की माझा राम कोदंडधारी आहे. आणि मग त्याचा जर दंडाचा धाक आहे, त्याचा जर तो कोदंड जो आहे एकही बाण त्याचा वाया जात नाही. असे पुराव्या दिवशी आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहे. एवढा मोठा काळ अकराळ विकराळ जरी असला तरी त्याच्यापुढे तो काहीच नाही. मग आपल्याला काय चिंता? मानवा किंकरा कोण केव्हा. आपण तर अगदी किंकर आहोत, तर आपल्याला तो नक्कीच भीतीचं कारण नाही आहे. प्रभाते म्हणजे रामचिंतित जावा. सुखानंदकारी निवारी भयाते. असा राम आनंद देणारा, सुख देणारा आहे, आपलं भय दूर करणारा आहे. आपण फक्त त्याच्यासाठी भक्तिभावाने त्याचं भजन करावं, त्याचं नाम घ्यावं, त्याचं ध्यान करावं, त्याचं चिंतन करावं. विवेकाने अनाचार टाकून द्यावा, वाईट वागणूक टाकून द्यावी, हेवा मत्सर सगळ्या गोष्टी टाकून द्याव्यात. प्रभातेमध्ये रामचिंतित जावा असं म्हटलं आहे. आणि समर्थाने म्हटलं तर साध्या साध्या गोष्टी, पण म्हटलं तर एक रामाचा आधार आपल्याला या नामाच्या ध्यानाच्या आणि चिंतनाच्या रूपाने दिला आहे. आणखी काही श्लोक आपण पाहणार आहोत पुढल्या मंगळवारी. पुढले श्लोक पाहूया. धन्यवाद.